चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कर्मयोग आणि या कर्मयोगाच्या अनुषंगानं यज्ञाचा असणारा विचार. यज्ञ म्हणजे काय तर असणारी दानाची प्रक्रिया अथवा ज्यामध्ये त्यागाची भावना आहे, मग ती कोणतीही असो. केवळ त्या ठिकाणी यज्ञामध्ये हविषद्रव्य देणं म्हणजेच यज्ञ नाही, तर ज्या ज्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये त्यागाची भावना आहे, उपकाराची भावना आहे आणि उपकाराच्या बदल्यामध्ये आपण काहीतरी करण्याची आपल्यामध्ये प्रवृत्ती होती की त्याने बाबा माझ्यावर त्यावेळेस माझं अशी अडचण होती किंवा माझ्यावर त्यावेळेस असा प्रसंग होता, तेव्हाच काय केलं तर त्याने मला अशा अशा प्रकारे मदत केली आणि मग अशा मदत केल्यानंतर मला काय मग आता माझ्या मनामध्ये ते जी मदत केली आहे, ते जो उपकार माझ्यावर केलेले आहे त्याबद्दल त्या उपकाराचं असणारं दायित्व फेडण्याकरिता म्हणून कृतज्ञता मनामध्ये पाहिजे. आलं का लक्षात? कृतज्ञ नाही झालं पाहिजे. केलेल्या उपकाराची जाणीव जो विसरतो तो कृतज्ञ होतो, त्याचा काही उपयोग नाही. आलं का लक्षात? तो कोणाच्याच कामाचा नाही. कारण का हे कृतज्ञ वृत्तीचे जे असतात ते काय करतात, ते कधी कोणाला धोका देऊन जातील हे सांगता येत नाही. परंतु केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवतो की यांनी माझ्यावर अमुक अमुक उपकार केले आणि त्या उपकाराच्या बदल्यात मला याला असं केलं पाहिजे, किंवा ती उपकाराची जाणीव जरी नाही काही केलं तरी सुद्धा मनामध्ये ते जे उपकार केले त्या उपकाराबद्दलची असणारी जाणीव मनामध्ये ठेवून जो व्यवहार करत राहतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. आणि म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता करायची. आणि जो आपलं जीवन कृतज्ञ भावाने जगतो तो हा चालू असलेल्या यज्ञाला त्याच्या हातनं ते प्रत्येक समिधा स्वाहा करत असतो. म्हणून यज्ञ म्हणजे केवळ फक्त त्या ठिकाणी असणारं यज्ञकुंड, यज्ञकुंडाचे पुरोहित बसलेत, यजमान बसलेत, देवताचा मंत्र म्हटलाय, त्याने त्याच्यामध्ये हविष, आज्य, घृत, समिधा अर्पण केले म्हणजे यज्ञ नाही. हा एक यज्ञ झाला. त्यामध्ये पण काय आहे, त्यामध्ये सुद्धा त्यागाचीच भावना आहे. देवता उद्देशेन द्रव्य त्याग इति यज्ञ. हा यज्ञाची व्याख्या सांगितली मागच्या पाठात. देवतेच्या उद्देशाने ते तिला जे आवडतं आहे त्या त्या द्रव्याचा त्या ठिकाणी त्याग करणं म्हणजेच यज्ञ. मग त्याने काय होईल, ती देवता मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं काय होईल, ती आमच्यावर प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन काय केलं, आम्हाला आशीर्वाद, धनधान्य, समृद्धी जे काय पाहिजे ते आम्हाला देत राहील. आणि म्हणजे अशा प्रकारे देवतेला प्रसन्न करून त्या देवतेच्या द्वारे सर्व सुखसंपत्ती प्राप्त करून आम्ही देवतांना प्रसन्न करू, देवता आम्हाला प्रसन्न करत राहतील, असा प्रकारे असणारं हे चक्र परस्परम भावयंतः मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं. हे परस्पर तुम्ही त्यांची स्तुती करा, ते तुम्हाला पाहिजे ती वस्तू देतील. ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याचा असणारा काही भाग हा दुसऱ्यासाठी, दानासाठी ठेवा. की जे काय आपण मिळवतोय त्याचं सगळं आपलंच नाही. त्याच्यावर समाजामधल्या प्रत्येक कुठलीही वस्तू ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस काय त्याच्यावर समाजातल्या प्रत्येक घटकाचा त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असतो. म्हणून तो जो सहभाग आहे त्या सहभागामधून आपल्याला उत्तरदायित्व व्हायचं असेल, म्हणून काल आपण सांगितलं आमच्याकडे एवढा बारीक विचार. हे कालचा जो प्रकरण चाललं होतं त्याच्यामध्ये आपण पंचमहायज्ञाचा विषय काल चाललेला होता की पंचमहायज्ञ करत की अशा प्रकारे घरात राहत असताना सुद्धा अहिंसेचं असणारं जे व्रत आहे, व्रत अत्यंत महान सांगितलं. अमानित्व, अदंभित्व,
अहिंसा सांगितलं. त्यानंतर शांती. अहिंसा जी आहे, दुसऱ्याच्या प्रति मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना, मग ती अहिंसा कोणत्याही प्रकारची असो, कायिक, वाचिक, मानसिक, कुठल्याच प्रकारची अहिंसा होता कामा नये. आणि अशा प्रकारे घरामध्ये जी हिंसा होते त्या हिंसेतून सुद्धा आम्हाला बाहेर पडायचं असेल तर त्या हिंसेचं असणारं पाप आमच्या माथ्यावर येऊ नये असं वाटत असेल तर शास्त्राने पंचमहायज्ञ सांगितले की केरणं प्राप्तच आहे. कारण केलेल्या उपकाराचं आपल्याला काय करायचंय, कृतज्ञतेनं त्यातनं बाहेर पडायचंय. म्हणून हे पंचमहायज्ञ. आणि काही झालं तरी ब्रह्मयज्ञ असेल, काही कुठल्याही ग्रंथांचा, सद्ग्रंथांचा, कुठल्याही ग्रंथांचा याचा अर्थ लगेच कुठेही जाऊ नका. जे सद्ग्रंथ आहेत त्या सद्ग्रंथांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही काही जायचं असो कुठे, परंतु सकाळी स्नान, संध्या, पूजा, अर्चना झाल्यानंतर एक तरी ओवी, एक तरी अध्याय त्या सद्ग्रंथांचं मी काय करेल, वाचन करेल. म्हणजे ज्यांनी आम्हाला शिकवलंय त्यांच्याप्रती असणारा समर्पित भाव म्हणजे ब्रह्मयज्ञ. गुरु असेल, माता असेल, पिता असेल, ते पहिलं विद्यापीठ आहे. पहिलं शिकवण्याची सुरुवात कुठून होते, तर आईपासनं होते. पण तिच्याप्रती अत्यंत त्या ठिकाणी शास्त्रकार सुद्धा म्हणतात, आचार्यात शतम पिता पिता सहस्रेण माता. सांगितलं की तुमच्या आचार्यांपेक्षा 100 गुणांनी श्रेष्ठ तुमचे वडील आहे, आणि वडिलांपेक्षा पिता सहस्रेण माता. पितापेक्षा तुमच्या वडिलांपेक्षा 1000 गुण श्रेष्ठ कोण आहे, तर तुमची माता आहे. गौरवेण अतिरिच्छेद, या प्रकारे गौरव असावा. म्हणजे अशा प्रकारे, कारण का आपलं शिकण्याचं सर्वात प्रथम विद्यापीठ कुठलं असेल तर सर्वात प्रथम असणारं विद्यापीठ म्हणजे आई आहे. त्यानंतर वडील. म्हणून सांगितलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. तृतीय स्थान आहे त्यांचं. आणि म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या प्रती असणारे समर्पित भाव किंवा कृतज्ञता जर व्यक्त करायची असेल तर या सद्ग्रंथांचं वाचन, अध्ययन आणि अध्यापन दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. स्वतः पण शिकलं पाहिजे आणि आपण शिकत असताना आपल्याबरोबर मुलं, बाळं, नातवंड जे आहे त्यांच्यावर ते संस्कार पण दिले गेले पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही अर्थाने त्याचं अध्ययन आणि अध्यापन सद्ग्रंथाचं ज्या घरात होतं त्या ठिकाणी असणारा हा ब्रह्मयज्ञ सांगितला. दुसरा सांगितला पितृयज्ञ. श्राद्ध आपण करतो, वार्षिक श्राद्ध असतं, मासिक श्राद्ध असतं, प्रतिदिन सुद्धा श्राद्ध त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 12 वाजता दुपारी मध्यान्ह समये ज्यावेळेस पितृलोकाचा आरंभ होतो, पितृकार्याचा आरंभ होतो, त्यावेळेस प्रतिदिन त्यांना असणार तर्पण. म्हणजे काय, फक्त जल म्हणजे पाणी ज्या आहे त्यांच्या नावाने अंगठ्यावरनं खाली सोडणे, त्याला फक्त तर्पण म्हणतो. हे तर्पण विधी शास्त्रामध्ये दररोज सांगितलं आहे. त्यावेळेस मध्यान्ह वेळेस त्याची वेळ मध्यान्हच सांगितली, 12चीच सांगितली. अशा प्रकारे आई वडील किंवा आपल्या असणारे पूर्वज ते ज्यांच्यामुळे मी आज अस्तित्वात आहे म्हणून त्यांच्या प्रकारे असणारी मनामधली भावना व्यक्त करण्याचं स्थान म्हणजे पितृयज्ञ. देवयज्ञ जे आम्हाला सर्व काही देतात. आता ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे असणारं कुलदैवत असेल, हे असेल, ते असेल, त्यांचा असणारा यथाविधी कुलाचार, ते का करायचं आणि कसं करायचं काय नाही, जे आहे हा कुलाचार हा सांगितलेलाच आहे. तो आज नाही, तो प्रत्येकाच्या असणाऱ्या कुलामध्ये, कुलपरंपरेमध्ये. म्हणून सांगितलं त्या ठिकाणी अर्जुनाचा प्रश्न तोच आहे, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोऽभिभवत्युत. की असा जर काही झालं, या गोष्टी सगळ्या जर निर्माण झाल्या, कुलक्षये प्रणश्यन्ति असणाऱ्या कुलीन पवित्र परंपरा प्रत्येक कुलामध्ये असतात, प्रत्येक कुलाचारामध्ये असतात, या पवित्र परंपरा नाश होतील. कुलक्षये प्रणश्यन्ति. आणि काय शाश्वत अनादिकालापासून ज्या परंपरा चाललेल्या त्या सर्व परंपरांचा सुद्धा या ठिकाणी नाश होईल. म्हणून त्या परंपरांचा नाश होऊ नये याकरता म्हणून
ज्या परंपरा आहे त्या परंपरेच्या अनुषंगाने त्या त्या देवतेंचं पूजन, त्या त्या देवतेंचं असणारी वार्षिक काही जे असेल ते यथाविध त्याची सांगता करणे म्हणजे देवयज्ञ. त्यानंतर भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे प्रत्येक घटकाला ज्याप्रमाणे असं समाजा किंवा या संपूर्ण असणाऱ्या सृष्टीमधील प्रत्येक घटकाचा त्याच्यावर अन्नावर काय थोडक्यात अधिकार आहे, तो अधिकार त्याचा त्याला देणं म्हणजे बलिवैश्वादेव प्रयोग. त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलं आहे 12 वाजता दुपारी मध्यान्ह कालामध्ये त्या प्रत्येकाला एक एक आहुती समर्पित करणे. त्याबरोबर काक म्हणजे कावळ्याला, गाईला आणि कुत्र्याला या तिघांना सुद्धा त्यांचा घास समर्पित करणे म्हणजेच भूतयज्ञ. आणि शेवटचा असणारा मनुष्ययज्ञ म्हणजे प्रत्येक दिवशी अतिथी, कोणत्याही न तिथी अतिथी, ज्याला न बोलवता जो आपल्या घरी आलेला आहे अशा प्रकारे त्या यजमानाला त्याचा आदर आतिथ्य करणं, की या बसा, चहा पाणी का असेल ते सगळं त्याला देणं. अशा प्रकारे हे पंचमहायज्ञ जो करतो तो या पंचमहापातकापासून तो निश्चितपणे काय होतो, तो बाहेर जातो. त्याला हे पंचमहापातक त्याला लागत नाही म्हणून अशा प्रकारे यज्ञाचं अनुष्ठान. यज्ञ म्हणजे काय, तर यज्ञ म्हणजे त्यागाची क्रिया मध्ये कुठलीही असो या त्यागाच्या क्रियेला या ठिकाणी यज्ञ म्हटलं. म्हणजे माऊलींनी सुद्धा यज्ञच केला. कोणता, येणे वाघ यज्ञे तोषावे, वाघरूपी यज्ञ केला. ज्ञानेश्वरी लिखाण केलं म्हणजे काय, तर माऊलींचा असणारा वाघरूपी यज्ञच आहे तो. म्हणजेच यज्ञाची क्रिया काय आहे, यज्ञाची क्रिया म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आम्ही दुसऱ्यासाठी जे कार्य करत राहू ते सर्वच्या सर्व यज्ञ स्वरूपच आहे. आता हा सुद्धा काय, हा सुद्धा यज्ञच आहे. आता जो चालला कुठला, हा गीता यज्ञ, गीता ज्ञान यज्ञ, अलग लक्षात. आता हा सुद्धा यज्ञच आहे. कारण का, सकृत गीतांबसी स्नान संसारलमालनाशनम सांगितलं त्या ठिकाणी गीतेमध्ये. पहिल्यांदा महात्म्यामध्ये सांगितलं की सकृत गीता अंबसी स्नान हे दररोजचं स्नान आहे. अलग लक्षात. हे जर दररोजचं स्नान जो म्हणजे या श्लोकांचं पठन अथवा श्लोकांचं चिंतन जो आपल्या जीवनामध्ये दररोज करतो त्याला काय होतं, सकृत गीतांबसी स्नानम. ते काय करतंय, तर संसार मलनाशनम. अलग लक्षात. संसार रूपी जो मल आहे तो कुठे आलाय, आमच्या अंतःकरणावरती आलेला आहे. संसाररूपी मल म्हणजे काय, मी माझं, हा संसाररूपी मल आहे. तो आमच्या अंतःकरणावर आला आणि तो अंतःकरणावर आलेला संसाररूपी मल जर आम्हाला नाश करायचा असेल तर काय केलं पाहिजे, या गीतेचं दररोज अध्ययन. समजलं नाही समजलं गोष्ट वेगळी, परंतु श्रवण भक्ती सुद्धा सांगितली त्या ठिकाणी. श्रवण भक्ती म्हणजे काय, ऐका न तुम्हाला समजू न समजू परंतु त्याचे होणारे संस्कार, त्या श्लोकांचे त्या वाक्यांचे होणारे संस्कार काय करतायत, आमच्या अंतःकरणामध्ये असणारा हा मी आणि माझं हा मायारूपी जो मल आहे, हा मायारूपी मल काय करतायत, नाश करण्याचं काम करतायत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत अलग लक्षात, फार महान अलग लक्षात जगद्गुरु शंकराचार्य त्यांचं असणारं भाष्य आहे. हे भाष्य ऐकण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी सुद्धा काहीतरी पुण्यच पाहिजे. अलग शंकर शंकर साक्षात व्यासो नारायण हरी सांगितलं. आलं किती पुण्याचं काम आहे हे सांगितलं याच्यामध्ये. शंकर शंकर साक्षात. अलग शंकर कोण आहे, साक्षात असणारा शंकराचा अवतार म्हणजे जगद्गुरु आद्य शंकराचार्य. आणि व्यासो नारायण हरी, भगवान वेद व्यास ज्यांनी याचं लिखाण केलं हे कोण आहे, साक्षात नारायणाचा अवतार म्हणजे साक्षात शिवाचा अवतार असणारे जगद्गुरु शंकराचार्य आणि साक्षात नारायणाचा अवतार असणारे भगवान वेद व्यास. या दोघांची असणारी वाणी या ठिकाणी प्रकट झाली.
भाष्य का महत्वाचं, भाष्य का पठन करायचं, त्याचं असणारं पुण्य. जसं हा माऊलींचा वाघ यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरी, तसा आचार्यांचा असणारा हा वाघ यज्ञच आहे वेदांत रूपी. अला गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, प्रकरण ग्रंथ, हे सगळं जे जे त्यांनी केलेलं आहे हे सर्वच्या सर्व त्यांचे श्लोक स्तोत्र हा त्यांचा असणारा वाघरूप यज्ञच आहे. आणि असा वाघरूप यज्ञामध्ये काय होतंय, आमचं काहीतरी पुण्य असेल आम्ही या यज्ञामध्ये, कारण दोघांचं ऐकायला मिळतंय. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता, कोणाची वाणी ही? साक्षात वाणी. लक्षात, वेद यस्य निश्वसितम वेदात, वेद त्याचा जर श्वास असेल, उच्छ्वास असेल त्या परमात्म्याचा, तर गीता काय साक्षात सांगितलेली त्याच्या प्रत्येक शब्दाला, गीतेमध्ये असणाऱ्या प्रत्येक श्लोकाला, प्रत्येक त्यामध्ये असणाऱ्या अक्षराला काय झालंय, तर भगवंताच्या वाणीचा स्पर्श झालेला आहे. आणि म्हणून एवढी महान आणि अद्भुत असणारी ती गीता, त्याचं श्रवण केल्यानंतर म्हणून सांगतात, गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सांगितलं की जे पान करतात याचं जीवनामध्ये आपल्या, त्याला निश्चितपणे पुनर्जन्म न विद्यते. आणि म्हणून अशा प्रकारे सकृत गीता अंबसी स्नानम, सकाळचं स्नान झालंय. अलग लक्षात, काहीतरी पुण्य असल्याशिवाय अशा प्रकारचा योग जीवनामध्ये प्राप्त होत नाही. अलग लक्षात, म्हणून गीतेमध्ये सांगितलं काय, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यते सिद्धे. हजारो हजारो लोक जाणण्याचा प्रयत्न करतात, परंतु योग काय येत नाही. योग न येण्याचं कारण म्हणजे त्यांचं असणारं पूर्वजन्म आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. काहीतरी पुण्याचा संश्लेष त्या ठिकाणी पाहिजे. त्या वेळेस काय होतं, परमेश्वर आपल्यावर कृपा करतो. आणि ज्यावेळेस परमेश्वर कृपा करतो त्यावेळेस अशा प्रकारचा योग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे हा योग आहे. अलग लक्षात, सकाळी स्नानादी झाल्यानंतर दररोज, एक दिवस नाही, दररोज गीताशास्त्र, गीतेचा श्लोक आपल्याला ऐकायला मिळणं हा दुर्मिळ योग. म्हणून आपल्याला कळतंय काय, त्यापेक्षा मी श्रवण करतोय. श्रवण भक्ती सुद्धा श्रेष्ठच सांगितली त्या ठिकाणी. अनेक त्या ठिकाणी ज्या नवविधा भक्ती आपण मागच्या पाठात पाहिल्या, त्या नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती सुद्धा श्रेष्ठच सांगितली. मग समजेल नाही समजेल, आज नाही, संस्कार तर झाला ना माझ्या अंतःकरणावर त्या भाष्याचा. तो संस्कार मला कुठेतरी पुण्याची प्राप्ती करून देईल. किंवा अशा प्रकारे ह्या गीतेचं आम्ही ज्यावेळेस अध्ययन करू त्यावेळेस हे अध्ययन काय करणार आहे, आम्हाला संसार रूपी जो मला आहे, आमच्या अंतःकरणावर आलेला मी माझं त्याच्यामध्येच आहे. त्या व्यतिरिक्त काही नाही संसार रूपी मलामध्ये. तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित, जर त्याचा अभ्यास केला तर तेवढंच आहे. या दोन गोष्टींव्यतिरिक्त संसारामध्ये तिसरी गोष्टच नाही. मी आणि माझं, हे माझं हा मी, तो माझं हे माझं, एवढंच बस. त्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट नाही. अशा रूपी हा संसार रूपी जो मला आहे, या संसार रूपी पंक चिखल, त्या संसार रूपी चिखलामध्ये आपण काय करतो, मी माझं करून सातत्याने त्या चिखलामध्ये, जसं चिखलामध्ये मनुष्य एकदा गुंतला की जेवढे पाय हलवत जातो तेवढा काय होतो, तो त्या चिखलात खाली 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 त्या दलदलीत फसत जातो. त्याप्रमाणे हा संसार रूपी जो पंख आहे, या संसार रूपी पंखामध्ये आपण ज्यावेळेस मी माझं अशा प्रकारे करत जातो, त्यावेळेस काय करतो आपण, या संसार रूपी पंखामध्ये सुद्धा आपण सुद्धा फसत खाली खोलवर जातो. आणि एकदा या संसार रूपी पंखामध्ये बुडला की मग काय, तो पुन्हा त्याला जन्म आणि मरणाच्या फेऱ्याची शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म मरण एवढीच त्याला त्यानंतर शिक्षा आहे.
दुसरी काय या शिक्षा आपल्याला व्हायची नसेल तर काय केलं पाहिजे, पंखात जाण्याच्या अगोदरच. अलग लक्षात आहे. याच्यामध्ये सुंदर चित्र आहे बघा तुम्ही. कधी साधक संजीवनी जे आहे गीता प्रेसचं, त्यांचं नाव म्हणून साधक संजीवनी राम सुखदासजींनी त्या पुस्तकाला त्यांचं जे गीतेवर त्यांनी लिखाण केलं त्या ग्रंथाचं नाव त्यांनी दिलं साधक संजीवनी. त्या साधक संजीवनीमध्ये त्यांनी पहिला जे मुख्य पृष्ठ आहे त्या मुख्य पृष्ठावर त्यांनी ते चित्र दिले. या संसाररूपी सागरामध्ये भगवंताची नाव चाललेली आहे, भगवंत नावेमध्ये बसलेले आहेत आणि जे ते त्या नावेच्या कडेला आहेत ज्यांनी भगवंताकडे हात केलेला आहे त्यांनाच भगवंत उचलतो आणि त्या नावेमध्ये ठेवतो. म्हणजे साधकांना संयमनी देण्याचं काम जे आहे ही गीता करते. गीता काय करते, कशाला शिकायचं, कळतंय न कळतंय, अमुक तमुक अलग संस्कार आहेत. अलग कुठलीही गोष्ट मी सातत्याने सांगत असतो लगेच काय सिद्ध होत नाही, त्याला अनेक म्हणून सांगितलं ना त्या ठिकाणी महाराज सुद्धा काय म्हणले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं. पुण्य अनेक जन्मामध्ये ज्यावेळेस पुण्य होतं दुर्लभ सांगितलं आचार्य म्हणतात त्या ठिकाणी, त्रयमेवैत दैव अनुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय, हे अत्यंत दुर्लभ सांगितलं. ही एवढी सहजासहजी या गोष्टी सांगितल्या नाही. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान नाम प्रपद्यते, सगळ्याला प्रमाण आहे. बहुनाम जन्मनांते ज्ञानवान माम प्रपदे, अनेक जन्म किती जन्मामध्ये त्याला ती साधना करायला लागली असेल आणि त्या जन्मामध्ये केलेल्या साधनेच्या अंते मग त्याला काय वासुदेव सर्वम समहात्मा सुदुर्लभ, की अशा प्रकारे सर्वत्र वासुदेवच आहे. वासुदेवाच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये दुसरी कोणत्याच प्रकारची वस्तू नाही. भावना मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होते त्याच्यासाठी सुद्धा त्याला अनेक जन्माचं पुण्य पाहिजे. त्या पुण्याशिवाय या कुठल्याच योग जो म्हणतो आपण, कुठल्या आपण काय म्हणतो योग नाही. मग योग का येत नाही, योग येत नाही म्हणजे त्याचं कारण असं की आम्ही आमचं अजून कुठेतरी पुण्य कमी पडते. अलग त्याशिवाय आमचा तो योग साधला जात नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचं श्रवण मनन चिंतन. फक्त रामप्रभू येणारे एवढंच सांगून गेले, कधी येणारे सांगितलं नाहीये, पण येणारे लहान 8व्या वर्षीच सांगितलं शबरीला की येणारे आहेत आपल्या आश्रमात प्रभू रामप्रभू. बस तेवढंच ऐकलंय. वर्षाने 2 वर्षाने ते विचारायला पण गेली नाही शबरी त्या ठिकाणी की कधी येणारे. फक्त येणारे म्हटल्यानंतर जे सुरुवात झाली तिची की प्रभू येणारे त्या अनुषंगाने तिची असणारे, म्हणजे किती त्याला सांगायचं तात्पर्य ही गोष्ट जी आहे आध्यात्मिक मार्ग जो आहे, क्षरस्य धारा निषदा दुरत्तया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति, एवढं सहज नाहीये. उपनिषदकार म्हणतात, काय म्हणतात, क्षरस्य धारा निषदा दुरत्तया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति, की तलवारीच्या पात्यावरनं चालणं ज्याप्रमाणे अत्यंत कठीण आहे त्याप्रमाणेच हा मार्ग आहे, अत्यंत कठीण आहे. दुरता शुरस्धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति, अत्यंत दुर्गम आहे. कोण कवयः वदन्ति, ज्यांनी ज्यांनी ते तत्व प्राप्त केले तर सर्व म्हणतात की एवढं सहज जेला उपलब्धी झाली होत नाही. म्हणून त्यासाठी पुण्य पाहिजे, योग पाहिजे. पण त्याला फक्त सांगितलं येणारे म्हटल्यानंतर त्या वयाच्या 8व्या वर्षापासून शबरीने जी साधना दिली अलग लक्षात तिची काय आहे, त्या साधनेची असणारी पूर्ती म्हणजे प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी येणं अलग लक्षात. म्हणजे ही साधना किती वर्ष केली, 70-80 वर्ष तेच दररोज करायचंय अलग लक्षात. दुसरं काही नाही, सकाळी उठलं स्नान करणं, प्रभू येणार आहेत म्हणून कालचं सगळं जे काय असेल ते सगळं बाजूला करून ठेवणं, पुन्हा नवीन झाड संमार्जन करणं, सडा घालणं, सारवणं, नवीन फुलं आणणं, नवीन तोरण करणं, नवीन केळीची पानं बांधणं. एखादी म्हणलं तर कालचं राहू दे, पण तुझी भावना नाही, प्रभू येणारे प्रभूला प्रत्येक गोष्ट ही चांगलीच पाहिजे अशा प्रकारची ती भावना मनामध्ये होती. अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये भावना असते आणि त्या भावनेच्या अनुषंगाने
आपण कर्म करत असतो त्यावेळेस ते कर्म म्हणजे काय असतो, तो कर्मयोग म्हणजे तोच असणारा यज्ञ असतो. आणि मग यज्ञाचा असणारा जो प्रसाद आहे तो निश्चितपणे प्रसादे सर्व दुःखानाम आणि रस्योपजायते, सगळ्या प्रकारची दुःख जे आहे ते सर्व प्रकारची दुःख त्याने निश्चितपणे नाश होतात. आणि म्हणजे अशा प्रकारे का, कशासाठी? श्रवण भक्ती, ऐकणं श्रवण केलंच पाहिजे. गीता गंगोदकम, फक्त श्रवणाने सुद्धा, आलं लक्षात, अनेक अशा आहे की त्यांना काही कळत फक्त श्रवण करून सुद्धा त्यांना तो मोक्ष प्राप्त झालेला आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा असणारा काय, हा गीता यज्ञच आहे. म्हणजे या यज्ञाचे आम्ही कोण आहोत, ऋत्विजो. आलं का लक्षात? आज सांगायचं तात्पर्य का, तर आता किती, आज आपला 100वा भाग चाललाय. किती दिवस झाले, 100 महायज्ञ झाले. आज आपल्या आता 100व्या भागाची पूर्ती आहे म्हणून हा विषय काढला. बऱ्याच वेळा आपल्याला हे होतं की कशाला ऐकायचं, काय करायचं, ते शांकर भाष्य किचकट आहे. शांकर भाष्य किचकट असो, परंतु तो शब्द आहे आचार्यांच्या मुखातून आलेला. जसं माऊलीची असणारी प्रत्येक ओवी माऊलींच्या मुखातून असल्यामुळे आम्हाला काय, जसं त्या पद्धतीने आपली कृतज्ञता भावना ज्ञानेश्वरीच्या बद्दल, त्याप्रमाणेच आचार्यांच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द आज आमच्या कानावर पडत आहे. याच्यासाठी सुद्धा आम्ही काहीतरी पुण्य केलं होतं आणि त्या पुण्याचा असणारा योग या ठिकाणी आम्हाला. आणि म्हणजे अशा प्रकारे शंकर साक्षात व्यासो नारायणो ही दोघांचं, भगवान शंकर आणि भगवान नारायण वासुदेव, त्यांनी सांगितलेली गीता भगवंतांनी आणि त्या गीतेवर आचार्याने साक्षात शंकरांनी केलेलं भाष्य. म्हणून आपण पहिल्यांदाच सांगतो शंकर साक्षात व्यासो नारायणो हरी. तिथं पण म्हणतो की म्हणजे त्यांचं असणारे भाष्य आणि गीतेचे असणारे श्लोक, या दोन्हीचं श्रवण जरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला झालं तरी निश्चितपणे बाकी काही करायची गरज नाही जीवनामध्ये. एवढा जरी हा असणारा हा ज्ञानयज्ञ, ज्या ठिकाणी आता मागच्या याच्यामध्ये आपण जसं पाहिलं की कुठला यज्ञ केला पाहिजे दररोज प्रतिदिन, तर ब्रह्मयज्ञ, सद्ग्रंथांचा अध्याय आणि अध्यापन. या सद्ग्रंथांचा असा गीतेसारखा सद्ग्रंथ, मोक्षग्रंथ या, अलग लक्षात. मग सगळ्या असणारं शास्त्राचं असणारं सार भगवंतांनी नमे भक्त प्रणश्यती. अरे माहिती आहे भगवंतांना की आता मी गेलो की इथं कोण येणार आहे, हा कलयुगाचा या ठिकाणी प्रादुर्भाव होणार आहे, कलयुग प्रविष्टच होणार आहे, बसलंच आहे तिथं येऊन. तो वाटच बघतोय मी कधी जातोय. द्वापार युगांते मी गेलो की हा प्रविष्ट होणार आहे. आणि मग हा प्रविष्ट झाल्यानंतर जे माझे भक्त आहेत या कलयुगामध्ये त्यांचे काय, मग त्यांच्यासाठी म्हणून भगवंतानी नमे भक्त प्रणश्यती प्रतिज्ञा आहे भगवंताची की काही हो, जे माझे भक्त आहेत त्या भक्तांचा मी कधीच नाश होऊ देणार नाही. आणि या प्रतिज्ञेच्या अनुषंगाने भगवंताने सर्व शास्त्राचा असणार सार फक्त या 700 श्लोकांमध्ये सगळं वेद उपनिषद ब्रह्मसूत्र जे जे काय आहे त्या सर्वच्या सर्व असणार सार काय केलं, त्या गीतेच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न. बस एवढंच. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरै. ही कशाला बाकी करायचंय, गरज आहे. इकडे गेलो हे वाचतो तेच करतो, ह्याचा अभ्यास करू, काही करायचं गरज नाही. निष्ठा पाहिजे. ह्या मार्गावर मी चाललेलो आहे तर हाच मार्ग श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे त्या आपण चाललेल्या पारमार्थिक मार्गावर सुद्धा आपली निष्ठा पाहिजे. हे अतिशय महत्वाचं. श्रद्धा निष्ठा. मग महाराज म्हणतात काय, आता न फिरे मागाय. काही कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मार्गावर निघालोय ना, आता या मार्गावरनं मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माघारी फिरणार नाही. काही हो, जे व्हायचंय ते होईल, पण ह्या मार्गावरनं आता कुठल्याच परिस्थितीमध्ये मागे फिरणार नाही. म्हणजे अशा प्रकारे जीवनामध्ये दुसरं काही नाही केलं.
काही वाचन हे ते काही नको, फक्त गीता सुगीता कर्तव्या. सुष्ठुगीता, सुगीता म्हणजे सुष्ठुगीता म्हणजे त्याचं असणारं प्रत्येक गीतेमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान किंवा प्रत्येक सांगितलेली गोष्ट, जे जे सांगितलंय ते प्रत्येक गोष्ट आपल्याला सुष्ठू कर्तव्य म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवली पाहिजे. किमन्यई शास्त्र विस्तरही. मग जर का अशा प्रकारे केवळ गीताने मोक्ष प्राप्त होत असेल तर अन्य शास्त्र पठन करायचं काय गरज आहे? हे शिका ते शिका, इकडे जावा तिकडे जावा, मी ह्याचा अध्ययन करतो, मी अरे याच्यामध्येच सगळं आहे. जे काय सांगायचं आहे भगवंतांना, हे भगवंतांनी तुमच्यासाठी अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. दुसरं त्यासाठी करण्याची गरज कुठं जायचीच गरज नाही. या स्वयं पद्मनाभस्य, पद्मनाभाच्या स्वयं मुखपद्मात विनिसृता, त्याच्या मुखामधून आलेली साक्षात वाणी. मग अशा प्रकारे अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणारी वाणी आणि अशा वाणीचं असणारं सकृत गीतांबसी स्नानम. दररोज सकाळी जर आम्हाला त्याचं स्नान प्राप्त होत असेल तर निश्चितपणे काय संसारवलनाशनम, काहीतरी पुण्य असेल, काहीतरी योग असेल आमचा, आणि त्यामुळे काय होणार आहे, निश्चितपणे हा संसार रूपी मल आहे म्हणजेच मी आणि माझं, हा जो मल आहे हा मल नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सांगायचं सर्वांना तात्पर्य काय की आज 100 भाग आपले आज पूर्ण झाले. गीतेत अजून 3ऱ्या अध्यायात आहे. अलग लक्षात संपवायचं म्हटल्यानंतर काय 6 महिन्यात सुद्धा गीता संपेल, पण त्याचा असणारा वास्तविक संवाद, अलग लक्षात प्रत्येक श्लोकाच्या माध्यमातून घडणारा हा संवाद, हा विशेष संवाद अलग लक्षात संपवायचं नाहीये. साधना जे आहे ना हे लगेच उरकून टाकायचं नाही. जी गोष्ट उरकून टाकतो त्याची फळं सुद्धा उरकून टाकल्यागतच मिळतं. त्याच्याशी एकरूप होणं हे महत्त्वाचं आहे. अलग लक्षात मग किती वेळ लागेल, अजून किती का चाला ना, अलग ते 100 भाग झाले तरी आज आपण कितव्या अध्यायावर, 3ऱ्या अध्यायाचा 8वा 12वा 15वा काय ते 14वा श्लोक असेल. म्हणून काय कारण का त्या प्रत्येक श्लोकाशी आता बरेच वेळा मी विचार करून येतो की एवढं संपवलं पाहिजे, तेवढं संपलं पाहिजे, परंतु इथं बसल्यानंतर त्याच्या अनुषंगाने विषय दुसराच येतो, त्याच्या अनुषंगाने विषय तिसराच येतो. या सगळ्या गोष्टी येण्यासाठी सुद्धा गुरुकृपाच लागते कोणावरही. या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत सहज आणि सुलभ जे ज्ञान जे सांगितलं जातं त्यासाठी सुद्धा गुरुची असणारी सेवा शुश्रूषा, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं जर जीवनामध्ये असेल तरच त्याचं ज्ञान होतं. आता कितीही शिकलो, कितीही काही झालं तरी व्याख्यान करायच्या वेळेस ते शब्द फुटत नाहीत. त्यासाठी गुरुकृपाच लागते. गुरुकृपेशिवाय वेदांताचा अर्थ सांगणं अत्यंत आवश्यक. सगळ्या बाकीच्या सगळ्याचा करेल तो अर्थ, परंतु वेदांत शास्त्राचा जो अर्थ आहे हा वेदांत शास्त्राचा अर्थ हा गुरुकृपेशिवाय त्याला व्यवस्थित सांगेल काहीतरी इकडचं तिकडचं जोडून खटाटोप करून, परंतु तसाच्या तसा गुरुकृपेशिवाय तो सांगू शकत नाही. म्हणून त्यासाठी गुरुकृपाच पाहिजे. म्हणजे गुरुकृपेच्या अनुषंगाने जे आपण बोलत असतो ते आपण बोलत नसतो त्यावेळेस ती असणारी परंपरा अलग लक्षात कुठनं सदाशिवसमारंभाम अथवा नारायणम पद्मम वसिष्ठम शक्तींच तत्त्व पराशरांच पासून निर्माण झालेली अस्मदाचार्यपर्यंताम वंदे गुरुपरंपराम, त्यापासून आरंभ झालेली साक्षात शिव अथवा साक्षात नारायणापासून निर्माण झालेली शंकराचार्य त्यामध्ये अनेक आचार्य येऊन गेले. शंकराचार्य झाले, मध्वाचार्य झाले, अनेक प्रकारचे आचार्य, ज्ञानदेव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज झाले, अनेक प्रकारचे आचार्य त्या ठिकाणी झाले. अस्मदाचार्य तिथपर्यंत आम्हाला शिकवणाऱ्या आचार्यांपर्यंत कुठून त्या ठिकाणी आरंभ होऊन ज्यांनी आम्हाला शिकवलं त्या अस्मदाचार्यपर्यंत त्या आचार्यांपर्यंत वंदे गुरुपरंपराम. अशा प्रकारे ही परंपरा अनादिकालापासून आलेली अव्याहत अलग लक्षात म्हणून सांगितलं. गुरुसेवा किंवा गुरुशुश्रूषा त्याच्या माध्यम का करायचं, त्याचं मूळ कारण म्हणजे त्याशिवाय त्या शब्दाचा असणारा यथार्थ अर्थ स्फुट होत नाही.
अलग काय सांगायचं नक्की त्याच्यामध्ये? अलग जसं आता यज्ञ शब्दाने काय सांगायचं आम्हाला? यज्ञ शब्दाने जरी यज्ञ आहे, परंतु यज्ञ शब्दाने त्याग, कर्मयोग हा जो आहे अर्थ, त्याग हा जो अर्थ आहे, हा त्याग अर्थ यज्ञ शब्दामधून सांगण्याकरिता त्याचं असणारं विश्लेषण चाललंय. एकाच यज्ञ या शब्दावर गेली मला वाटतं सातत्याने मागचा हा आठवडा तर सगळं यज्ञ शब्दातच चाललेला आहे. त्या यज्ञाचा अर्थ काय, त्या अनेक प्रकारचे यज्ञ कोणते, यज्ञ म्हणजे काय, अशा प्रकारे यज्ञ ह्या शब्दाच्या अनुषंगाने हे 14 श्लोक झाले आत्तापर्यंत. त्याच्यामध्ये काय हाच विषय आलेला आहे, यज्ञ. म्हणून याकरिता म्हणून हे सगळं करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी गुरुकृपा शिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा जो अर्थ आहे अलग लक्षात, जो वास्तविक गुरुपरंपरेतूनच अलग लक्षात, म्हणून किती विद्वान असला तरी त्या ठिकाणी आचार्य म्हणतात की नस किती विद्वानोपी न स्वातंत्र्येण वेदांत अभ्यास करूयात, की वेदांताचा असणारा जो अभ्यास आहे किती विद्वत असला तरी त्याने स्वतःच्या बुद्धीने वेदांत शास्त्राचा तरी अभ्यास करू नये. बाकी शास्त्रांचा अभ्यास करा, पण वेदांत शास्त्राचा अभ्यास हा गुरुपरंपरेतूनच केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे असणार हा आपलं तुमच्या सर्वांचं किंवा आपल्या सर्वांचं अलग हा योग आहे. अलग लक्षात, ज्याप्रमाणे तुम्हाला श्रवण करण्याचा योग आलाय, अलग लक्षात काहीतरी पुण्य तुमचं असल्यामुळे त्याचप्रमाणे अलग लक्षात मला सुद्धा काहीतरी पुण्याचं असणार आहे. इतक्या वर्षात कधी झालं नाही, अनेक वर्ष अध्ययन झालं, चिंतन झालं, पण सांगण्याचा योग आत्ता आला. आता ही गीता कधी शिकलो असेल मी? 12 वर्षापूर्वी कधी शिकलो असेल, पण सांगण्याचा योग 12 वर्षानंतर आला. त्याचं अध्ययन चिंतन दररोज जरी चालू असलं तरी सांगण्याचा पण काय तो योग आहे. अशा प्रकारे हा जसा तुमच्या श्रवणाचा तुमचा योग आहे, हा सांगण्याचा सुद्धा हा योगच आहे. म्हणजे जसं श्रवणाचं फल तुम्हाला प्राप्त होणार आहे, तसं त्याचं सांगण्याचं असणारं फल दोघांना प्राप्त होणार. आणि म्हणून असणारा हा गीतारूपी ज्ञानयज्ञ. कोणता यज्ञ आमचा? हा गीतारूपी ज्ञानयज्ञ, गीता ज्ञानयज्ञ. हा यज्ञ आपण या ठिकाणी चालवलेला आहे, अव्याहतपणे चालला पाहिजे. अलग लक्षात, म्हणून हा आपल्या सर्वांसाठी ब्रह्मयज्ञ आहे. सकाळी उठल्यानंतर, आणि वेळ सुद्धा आपली अतिशय चांगली, ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. अलग लक्षात, सकाळी स्नान संध्या पूजा अर्चा झाली की छानपैकी हा ब्रह्मयज्ञ होतोय. म्हणजे याच्यापेक्षा पुण्य दुसरं काहीच नाही. हे जे काय यस्मात् परम न परमस्ति किंचित यस्मान्नाणी यन्नज्जायोस्ति कश्चिद, याच्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचं काय नाही. अलग लक्ष, याच्यापेक्षा एवढं अगदी पहाटेच्या वेळेस अशा प्रकारे गीतेचं चिंतन होणं आणि त्यानंतर सगळ्या कार्याचा आरंभ होणं. अलग लक्षात, म्हणजे सगळं शुभच आहे. अलग लक्षात, अशा प्रकारे ज्याच्या जीवनामध्ये या गीतेबद्दल अशा प्रकारचा जो योग येत असेल की बाकी सगळी कार्य आरंभ होण्यापूर्वी ज्या गीतेचं श्रवण मनन चिंतन झालेलं आहे, एखाद्या श्लोकाचा अर्थ पाहून झालेला आहे, हा ब्रह्मयज्ञ प्रज्वलित झालेला आहे. आणि हा ब्रह्मयज्ञ प्रज्वलित झाल्यानंतर मग बाकी तिची इतर कामं जी आहेत ती इतर कामं करण्याकरिता म्हणून तो बाहेर पडलेला. म्हणजे अशा प्रकारचा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर हा असलेला ब्रह्मयज्ञ ज्याने आपल्या जीवनामध्ये साधला तो खऱ्या अर्थाने कृतार्थ आहे. त्याला दुसरं काही करायची गरजच नाही, बस एवढंच. याचं श्रवण झालं, भरपूर झालं. त्यानेच काय होणार आहे? संसार मननाशनम. गीताच म्हणताय, मी नाही म्हणत. की काय होणार आहे? या सकृत गीता अंबसी स्नान. अंबसी म्हणजे जल. अंबसी म्हणजे काय? जल. त्या अंबसी गीतारूपी जलाचं जो स्नान करतोय दररोज, बाकीचं जलाचं स्नान तर आहेच, परंतु या गीतारूपी जलाचं स्नान जो दररोज करतोय तर निश्चितपणे मल निर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने. आपल्या शरीरावरील मल ज्याप्रमाणे नाश करण्यासाठी आपण काय करतो? जलस्नानम दिने दिने. जलाचं म्हणजे पाण्याने असणारं स्नान आपण दररोज करतो.
त्याप्रमाणे सकृत गीतांबसी स्नानम, त्याप्रमाणे गीतारूपी अंबसी स्नानाने काय होणार आहे, तर आमचं असणार संसार मलनाशनम, संसार रूपी जो मल आहे म्हणजे मी आणि माझा हा जो मल आलेला आहे, कशावर आलेला आहे, अंतःकरणावरती आलेला आहे. हा मल नाश करण्याचं काम कोण करतंय, हा गीतारूपी हा यज्ञ प्रज्वलित केलेला आहे. हा यज्ञ हा संसार रूपी मलनाश करण्याचं काम. म्हणून काहीतरी आपल्या सर्वांचं, माझंच म्हणत नाही, तुमचं आणि आमचं काहीतरी भाग्य, बहु सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, जन्मोजन्मी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा, दोन्ही गोष्टी पाहिजे. अला परमेश्वराची पण कृपा पाहिजे आणि माझं पण सुकृत पाहिजे. त्याप्रमाणे असणारं सर्वांचं सुकृत अलग लक्षात, आपल्या सर्वांची तुमची अलग लक्षात, म्हणजे गुरु आणि शिष्य या दोघांची असणाऱ्या सुकृताची शिदोरी म्हणजे काय, तर आपल्या दोघांच्या असणाऱ्या सुकृताची शिदोरी म्हणजेच या सकाळच्या प्रहरी आपल्या सर्वांचं आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गीतारूपी यज्ञामध्ये या प्रत्येक श्लोकाच्या आपण आहुतीचा विचार करत आहोत. म्हणजे अशा प्रकारे आज चाललेला यज्ञ, आज त्याचे आपले 100 महायज्ञ आज पूर्ण झाले आणि उद्या परवाच्या दिवशी 101वा यज्ञ आरंभ होईल. म्हणून त्याकरता सांगायचं तात्पर्य मला किती कळलं, निश्चितपणे आचार्यांचं भाष्य एक कठीण आहे. ज्या ठिकाणी शास्त्रार्थ काय सगळीकडे शास्त्रार्थ नाही, ठराविक जिथे जिथं श्लोक आहेत ठराविक श्लोकामध्ये शास्त्रार्थ आहे, बाकीच्या श्लोकांमध्ये विशेष शास्त्रार्थ नाही. तर शास्त्रार्थाचा विषय जर बाजूला केला तर सहज आणि सोपं आहे, त्याच्यामध्ये फार क्लिष्टता नाही, सहज आणि सोपं आहे. अलग अलग ते सुद्धा अनेक प्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा परिपूर्ण प्रयत्न मी करतो. अगदी व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टी दाखले देऊन जसं समजेल अत्यंत खालच्या लेवलला येऊन प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. म्हणून सर्वांना अलग लक्षात सांगायचं की प्रत्येकाने आपला जो आहे जीवनामधला अर्धा तास अलग लक्षात, अर्धा तासापेक्षा जास्त होत नाही, 30-35 मिनिटापर्यंत जातो. अलग लक्षात श्लोक हा फार काही जास्त, आज कालचाच गेला असं 45 मिनिटावर, पण 35 ते 30-35 मिनिटामध्ये होऊन जातो. तर तेवढं निश्चितपणे वेळ काढून हा जो यज्ञ आहे हा यज्ञ असाच्या असा प्रज्वलित अलग लक्षात ही साधनाच आहे. हे काय तुमच्या आणि माझी कुठलीही आपली सगळ्यांची साधना आहे आणि साधना 1-2 दिवसाची नसते. तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपोतप्यत स तपस्तप्त्वा यदगं सर्वमसृजत. अलग तपो ब्रह्मेति विजानात, अलग तपच ब्रह्म आहे, हे तपच आहे. हे ज्यावेळेस अनेक वर्षानुवर्ष चालत राहील त्याच वेळेस त्या तपाची असणारी फलश्रुती, त्या तपाचं असणारं जे फल आहे ते आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने कुठल्याही परिस्थितीमध्ये आजपासून 100वा आजचा भाग आहे ना, आजपासून पुन्हा संकल्प केला पाहिजे अलग लक्षात की कळो न कळो, परंतु त्या गीतेचं त्या आचार्यांच्या भाष्याचं आमच्या कानावर ते दररोज पडायला पाहिजे. त्या अनुषंगाने कुठल्याही परिस्थिती काही असो आम्हाला हा अर्धा तास आम्ही कोणाला देऊ शकत नाही असा एक संकल्प प्रत्येकाने करून घ्यावा. आणि अशा प्रकारे असणारा हा यज्ञ पुढे अनेक वर्ष असाच प्रज्वलित राहावा आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं असणारं योगदान या ठिकाणी प्राप्त व्हावं. आणि या प्रश्न झालेला पुण्याचा असणारा प्रसाद म्हणजेच काय, तर जन्म आणि मरणाच्या चक्रातून बाहेर पडणं, हेच या प्रसादाचं असणारं फलित आहे. ते आम्हाला सर्व प्राप्त व्हावं हेच या ठिकाणी परमेश्वर भगवान श्री पद्मनाभ नारायण पुरुषोत्तम अनेक नावाने आपण ज्याला सांगतो की ज्याचा ग्रंथाचा अध्ययन करतो त्याच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी पाठाला विराम घेऊ. कोणाला बोलायचं असेल तर 2 मिनिटं बोलू शकतो.